shot. Extravagance at the end. इंडिया बढ़ेगा इंग्लैंड से 1 जुलाई से धुलाई का मजा अब सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। मंडळी, प्रसिद्धीमुळे अनेकांच्या डोक्यात हवा जाते. चला बघूया अशाच एका हवा भरलेल्या फुग्याची गोष्ट. जी गोष्ट सांगायला मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. रमेश, इथे जरा मार्कवर आहे ना, मला फोकस चेक करायचं आहे ना जरा. इथे समोर, इथे येस. तुम्ही असिस्टंट लोक पण ना, तुम्हाला ऍक्टर व्हायचं असतं मग असिस्टंट का म्हणता रे तुम्ही? वाह बने वाह. तुझ्याशी बोलतोय काय, कुठे बघतोयस, कशाला पोज देतोयस? फोकस चेक करतो, नीट उभा राहा ना. आणि मुळात ना तुझ्या आयुष्यातला फोकस चेक कर. तू तुला ऍक्टर व्हायचंय का असिस्टंट व्हायचंय ते? ए काय स्वतःला हिरो समजतो तू? नाही दादा, तुम्हीच बोललात ना की तुझा चेहरा फोटोजेनिक आहे म्हणून जरा. या एका वाक्यावर अर्धी इंडस्ट्री करिअरची आस लावून बसली आहे. उभा राहा, फोकस चेक करतोय फक्त, हलू नको. ठीक आहे. येतोय तो पान उतारा करतोय. चल ना चल ना काय करतोयस तू? श्रमेश, बोलव ना त्या आर ओंकारला. ताई गेलो तो बोलवायला, मग पण तो फक्त ल मा भो एवढंच बोलतो. 12 घडी बाकीची फिरकली ना त्याच्या आजूबाजूला, शिव्या देतोय. शिव्या देतो फक्त, बाकी काही बोलतच नाही. कालचा पोरगा स्ट्रगलिंग करत होता तेव्हा दादाला बरमोड्यावर फिरायचा. हा, मला बोलायचा श्रमेश दादा. आता काय बोलतो? एवढाच एवढा मासाला. चॅनलला पण कळत नाही, कुणाला मोठं करतात ना, नंतर मग अंगाशी येतं. इच्छा गावात नाही रे नाही, अति झालंय आता त्याचं. हे बघ, या सिरियल मध्ये आम्ही दोघांनी एकत्र ऑडिशन दिलं होतं, एकत्र सिलेक्ट झालो होतो. किती माच करतो ग तो. सतत आपले चिरचिर 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 चालू असते. मला नमा सांगते तुला, सीन करायचा असेल ना त्याच्याबरोबर मला टेन्शन येतं ग. रोमॅन्टिक सीन असेल ना एखादा, त्याच्याबरोबर कसा रोमॅन्स करायचं कळत नाही मला. ठीक आहे ग रसिका, आपले सर काय म्हणतात, हर कुत्ते के दिन आते हैं. करेक्ट आहे. पण दीदी, हा कुत्रा सारखा भुकत असतो. मागे एकदा एक सिरियल करत होतो, अहो तर दादांना विचार तुम्ही काय गेटअप केला होता मी. पण हा सुरुवातीलाच एवढा निगेटिव्ह बोलतो ना की मिशी चिटकवली की निघून जाते माझ्याकडून. आणि मी दादांना सांगितलं की प्रसाद सरांनी मला पर्सनलला बोलवलंय, तर मी तिकडे जाणार आहे म्हणून. सारखं कोण त्रास करून घेणार आहे? ते आहे ना डोकं. अरे मला त्या दिवशी बोलला तो मला बोलतो तू आयुष्यात 25, 50, 85 याच्या व्यतिरिक्त कोणती लेन्स पाहिलीस का? अरे ऐक ना, जाऊ दे ना, सोड ना. मी काय म्हणते, ह्याच्यामुळे ना आपण निगेटिव्हिटीने सुरुवात नको करूया. आपण जरा छान पॉझिटिव्ह मूड मध्ये काम करूया. काय ना, हे लोक येतात जातात, शेवटपर्यंत कोण टिकणार? आपण बॅकस्टेज वाली लोक, आपण टेक्निकल स्टाफ. आज आएंगे कल जाएंगे यांच्यासारखे म्हणजे अगं अशा या कलाकारांबद्दल, अशा स्वभावाच्या कलाकारांबद्दल बोलते मी. तुला जा ना काय लेक्चर झाले, बोलव ना त्याला यार पटकन. आला. चलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मजूर लोक. सर गुड मॉर्निंग ठीक आहे, मजूर जरा जास्त वाटतंय. मजूरच आहात तुम्ही ना मग. डेली सोपचे मजूर ते असतात ना नाक्यावर उभे. आज कुठे फिल्म सिटी, आज कुठे ठाणे, आज कुठे मड, अरे मालवणी जेट्टी चुकली. तसेच आहात तुम्ही. अजून कोणी ना तुम्ही काय करताय? तेच करता. सेट कुठलाही असू दे, करायचं तेच आहे. सर तुम्ही पण तेच करताय. डेली सोबत करताय, तुम्ही काय वेगळं करताय? डोंट ऍक्ट स्मार्ट. हा ना मग. ही माझी पहिली आणि शेवटची डेली सोप आहे. त्या चॅनल बरोबर कॉन्ट्रॅक्ट आहे म्हणून जरा अडकलोय, नाहीतर ना उगाच केलंय. नाहीतर ऑलरेडी मी फिल्मचा ऍक्टर आहे यार. मला हे नाही जमत, हे असं बिसं ना, हे नाही जमत ग. मला कंटाळा आलाय. मला प्लीज ना मूड खराब करू नका. एक तर मला कॅरेक्टरमध्ये येऊ द्या आणि चांगलं करू द्या. उंदीर मामा, काय आज काम नाही का बिळात जायचं? हा चला करा काय ते. हा सर. हळू करा. आणि हा चेहरा आहे, भिंत नाही. गम लावला, पोस्टर चिकटवलं तसं करू नका. नाही सर. हा जपून. हजारो लाखो मुली आहेत ना, कधी दिसणार हा चेहरा, कधी दिसणार असं करत असतात. आर ओंकारचा चेहरा आहे, जरा जपून नजाकतीने. हो सर. हो सर. लगेच करतो सर, 1 मिनिट. मग रसिका वेंगुर्लेकर कशी आहे?
छान आहे मी ओंकार आर. पाठांतर पण छान कर, नाहीतर रिटेक छान देशील. माझा आउट टाइम छान आहे आज. हे बघ असं काही होत नाही, व्यवस्थित पाठांतर असतं माझं ओंक्या. हो का? तशी काय वाक्य असतात तुला? आज नको, आज नको, सासूबाईंना त्रास होईल. अरे अरे, सासरेबुवा रागावले तर नाही? चहा आणू का, पाणी देऊ का, अय्या इश्य. या पलीकडे एक तरी वाक्य बोलली आहेस का तू या सिरियलमध्ये? सांग मला. आणि मुळात तुला ऍक्ट्रेस कोणी केलं ग? माझ्या ऑडियन्सने केलं मला. कुठे आहेत ते Actress. ऑडियन्स? बघतायत ते सिरियल आपली? तू विसरतोयस बहुतेक. या वर्षीचा बेस्ट फ्रेश फेस ऑफ द इयर अवॉर्ड मला मिळालाय. तुला कोणी दिला? आपल्याच चॅनलने. म्हणजे आपल्याच चॅनलने ना, ते आपल्याच चॅनल आपल्याला आवड देतं 3 सिरियलमध्ये. हा सा बेस सास आहे, बेस सासू, काय काय बेस सासरा, बेस हिरो, भाऊ, सावत्र बहीण. उरलं कोण? रसिका उरली, हिला फ्रेश फेस देऊन टाका. असं झालंय ते रसिका. तू एवढं मनाला लावून घेऊ नकोस ते. तुला ना खरं तर चॅनलच्या तोंडाला फेस आणणारी नटी असं द्यायला पाहिजे होतं. खरं तर. ओंक्या अति करतोस असं नाही वाटत तुला? नाही. सर 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 ऐका ना, आपण सीन शूट करूया काय? तेच म्हटलं. घोडबंदरची स्पिलबर्ग बोलली कशी नाही अजून? या काय ना मग आज काय वेगळं करायचं नाहीये आपण? बापरे. सर आज ना, नाही मी सांगायला आले. अच्छा अच्छा. आज ना आपण सर छोट्याशा सीन पासून सुरुवात करायची. काय मला लवकर एपिसोड पाठवायचा आहे. तो योगेश आहे, तो आपला रायटर. हा तो पाठवतोय. सीन कुठला आहे? सर तो 31A/. ए ए सीन सांग कुठला आहे? या नंबरमध्ये क्रिएटिव्हिटी अडकवू नको स्वतःची. सीन काय आहे? सर ते तुम्ही भेटायला जाता हिरोईनला आणि नंतर गप्पा एक मारायला. मिनिट. हाच तर नंतरचा आहे ना? नाईटचा सीन आहे हा. नाईटचा सीन आहे ना? हा डे मध्ये करतोय आपण. सर होऊन जाईल. लाइटिंग मी तसंच केलंय. हे भांडूपचा अशोक मेहता बोलतोय तुझ्याशी? नाही ना? लाइटिंग तसं केलंय? 2 HMI उभे केले आणि एक बेबी मारला तोंडावर. हे तुला लाइटिंग वाटतं? आमच्या बिल्डिंग खाली ना फालुदावाला आहे, तो जास्त लाइटिंग करतो तुझ्यापेक्षा. गप्प बस. काय कसं करणार आहे? हा सर, तर ना आपण कॉम्पॅक्ट मध्ये शूट करतोय, त्याच्यामुळे ना कॉम्पॅक्ट मध्ये नको थांब. हा डिरेक्शनचा अभिनय थांबव जरा. काय करतेस तू? काय शॉर्ट डिव्हिजन करणार तुम्हाला सांग? काय करणार? पहिलं वाक्य वाईड घेणार, नंतर माझा क्लोज काढणार, मग तू रसिका वेंगुर्लेकरचा क्लोज काढणार, मग ती फंबल टाकणार, मग परत क्लोज काढणार, मग परत फंबल, मग परत क्लोज, मग परत फंबल, मग तोंडा राहू दे नंतर करूया, मग ओएस शेवटचं वाक्य वाईड. ह्या पलीकडे काय करणार आहेस तू? चला आपण करूया सर. नाही, या पलीकडे काही करणार आहेस का? मुळात तू डिरेक्टरच नाही आहेस ना. मग तू हे आहेस मॅनेजर आहे, शूटिंग मॅनेजर. यू जस्ट मॅनेज धिस शूट, यू डोंट डिरेक्ट. ओके. जास्त बोलतोय सर. नाही ठीक आहे. चला करूया आपण सीन. नाही करूया. जॅकेट कुठे आहे? विदाऊट जॅकेट करूया का? चला नाही, चला विदाऊट जॅकेट करूया. नाही, jacket. अच्छा, नाही करूया ना. सर, विदाऊट जॅकेट करूया. सर, नको मग थांबूया जॅकेटसाठी. नाही सर, ती येते अर्ध्या वाटेत पोहोचले. कोण अर्ध्या वाटेत? कासव आहे का कॉस्ट्युम डिझायनर म्हणून? नाही, कोण आहे? नाही, मी ते- तुम्हाला 1000 वेळा म्हटलंय, सर, येते. मला मिलीताई पाहिजे. ती मला जसं सुंदर दाखवते तसं कोणी सुंदर दाखवत नाही. मला मिलीताई पाहिजे. सर तर मिलिताईचं बजेट नाही ना, त्याच्या आली. सर जॅकेट. आली ओवळ्याची भानू अथय्या आली. काय आणलंयस? जॅकेट. ह्याच्यावर मोठ्या अक्षरात लिहा तरी जॅकेट. हे जॅकेट आहे? हे कोण आहे? हे काय कॉम्बिनेशन आहे? ब्राऊन वर ब्राऊन, आत व्हाईट. मी कोण चोकोबार आहे? कोण आहे मी? काय आहे? ॲब्सल्युटली रबिश कॉस्ट्युम आहे ते. रबिश. नाही मी ते बोललेली, पण कोण बोललेली? मी बोललेली, पण चॅनलनी हेच अप्रूव्ह केलं. चॅनलचं मला सांगू नका. तुम्हाला स्वतःचं बोलता येत नाही? नसेल तर मला सांगा, मी बोलतो. नाही मी एक कॉस्ट्युम डिझायनर म्हणून बोलले. हे बाई, हे थांबा. हे कॉस्ट्युम कॉस्ट्युम डिझायनर वगैरे बोलू नको स्वतःला. तू हे आहेस कॉस्ट्युम अरेंजर किंवा हे सप्लायर आहेस तू. सप्लायर. हे कसं होतं ना, तू इकडचे कॉस्ट्युम घेते तिकडे देतेस, इकडनं रेंटला घ्या तिकडे द्या, पहिल्या सिरियलचे दुसऱ्याला, तिसऱ्याचे चौथ्याला, 5व्याचे 6व्याला. हेच करतेस तू. हेच जमतं तुला. काय डिझाईन काय केलंयस कॉस्ट्युम? सांग बरं. काय डिझाईन केलंय? हे काय डिझाईन केलंय? त्याच्यावर आला माझ्या. काय डिझाईन काय केलंय ना? मग काय कॅरेक्टर आहे माझं? काय कॅरेक्टर काय? मग मल्टाय बिलियनेअर. लेखकांनी तर RBI माझ्या बापाची आहे. एवढे पैसे ठेवलेत माझ्या बँकेमध्ये, एवढे. माझ्याकडे हे चार्टर्ड प्लेन आहे, हेलिकॉप्टर आहे, आणि चार्टर्ड प्लेन मधनं मी उतरतो कसा? चटेरी पटेरी शर्ट घालून दादर मार्केटचा.
अरे टाय तरी द्या निदान टाय द्या. नाही चॅनल बजेट नाही देत चॅनल. आणि मग ते एक कॅरेक्टरची थीम मी डिझाईन केली आहे ना ती दादरलाच मिळतीये. दादरला मिळते, दादरला भाजी मिळत नाहीये, थीम कुठून मिळते तुला? काहीतरी आपला सांगते, वाटेल ते बोलू नकोस ग. जर नसेल ना जमत तरी सोडून द्या, घरी कवीच्या कविता ऐका, मला त्रास देऊ नका. त्याच्यावर कशाला येता? त्याच्यावर येता म्हणजे तू त्याच्या कविता मध्ये मध्ये घुसडतेस ते. अरे सकाळी चंद्र रात्री चंद्र, अरे अरे किती किती चंद्र, ही कविता आहे? प्राजक्ताच्या कविता बरं आहे ह्याच्यापेक्षा. त्याला काय बोलू नका. रडू नका, एवढ्या झालं की रडते आणि इंडस्ट्रीत काम करायचं. आणि तुझा नवरा आहे ना माझा खूप आधीपासूनचा मित्र आहे, त्याला बोलेन नाही तर खोलीन. तू कोण मला सांगणारी? नसेल जमत तरी सगळं सोडा. थोडे इराणियन फिल्म्स वगैरे बघा रे, बघा ना. तिकडे कॅरेक्टरच्या ॲटिट्यूडवर कॉस्ट्युमचा रंग ठरवलेला असतो, त्याचे अँगल्स बघा जरा. ते इराणियन फिल्म्स फ्रेंच फिल्म्स बघा जरा. सर आमचे दादा इराणींचे पर्सनल आहेत. काय दादा कोण? ते अरुणा इराणी त्यांचे पर्सनल आहेत. कोण भरलंय? चला रे शूट तर ऐका ना, मी काय म्हणते, मला ना फुटेज काढायचंय. काल ना 25 मिनिटाचंच फुटेज निघालंय, परत चॅनलवाले काढूया बाई, काढूया काय ते खेचायचं जरा फुटेज. episode. हा चेपा सगळं चेपा. अरे यार, फिक्स कॅमेरावर शूट करण्याला तू जर सीन शूट करणं म्हणत असशील तर तुला शूट केला पाहिजे. हं? तू गेलीस तरी चालेल खरं तर, ट्रॉली आपोआप शूट करेल सीन, माहितीये का? तू घरी जा, ते इथे बांधलंयस ना ते इथे बांध आणि झोप, जरा आराम कर. सर मिशी लावू का? हं? मिशी फोन आलाय बघत नाहीस? दिसत नाहीये तुला? थांब ना जरा, पळते मिशी. हॅलो, हाँ सर, हाँ सर, हिंदी की है क्या ऑडिशन? हाँ हाँ, नहीं सर, मैं आपके ऑडिशन स्टूडियो के बाजू में रहता हूँ, लोखंड वाला के इधर. हाँ हाँ हाँ. नहीं सर, वो पेमेंट क्या सर, 1 रुपया भी चलेगा, आप सिर्फ ले लो फिल्म में. ताई जाऊ दे. काय समजतो रे हा स्वतःला? हा, काय समजतो स्वतःला? नाही चिरकुट आहे. हिंदीतून फोनाला मन कसा लूज झाला बघ त्याचा लगेच. काय नाही, हा आहे ना, काय माहितीये, हा ना लीड काय आहे, हे चॅनलवाल्यांनी ना डोक्यावर चढवून ठेवलंय याला. त्यांना असं वाटतंय की हा आहे, त्याच्यामुळे चॅनल मोठं झालंय. हा कसला मास दाखवतोय ते तुला दाखवते रे, तुला लालबाग दाखवते रे माझा. इतका बोलतो ना तो, इतका बोलतो ना. माझ्या नवऱ्याला बोलला ना, चचला पाहिजे होता त्याला. तुम्ही सगळेजण ऐकून घेताना म्हणून डोक्यावर बसतो, जिथल्या तिथे ठेसायचं त्याला. दीदी दिसला का रे? याचे ओट चिटकवू काय? मला तेवढा राग आला ना, गोनपटात भरून शनिवारच्या बाजारात विकावासा वाटतोय त्याला. आईच्या गावात. नाही, हा गेला माझ्या हातनं, कर्माने मेला हा. माज आहे ना, माज तू तुझ्या घरी दाखव. अरे तुला नाही रे योग्य, ऐक ना माझं. ऐक एक काम कर, मी जसं सीन सांगते ना तसं मला लिहून पाहिजे आत्ताच्या आत्ता. हा ड्रीम सिक्वेन्स आहे. हा मी सांगते तसाच्या तसा द्या मला. हा ऐक. ए चला, मला जायचं ऑडिशन आहे माझी. सर चल. एक जरा थोडा वेळ लागेल. कशाला? फोन आलाय ताईला, ती चेंजेस करते जरा सीन मध्ये. काय चेंजेस आहेत? सीन मध्ये काही चेंजेस होणार आहे. काय चेंजेस आहेत? नाही ते आता कळेल आपल्याला फोन संपल्यावर. तुला काहीच माहित नाही. नाही म्हणजे मला सांग का, मला सांगायला आला. हे गेले तुझ्या बाबांना तू सांगकामा होणारे माहित होतं का रे? नव्हतं काय रे? सर असिस्टंट डिरेक्टर आहे. असे थांब रे, घाबरवू नको वेड्या. सांगकाम्याला जरा बरं नाव मिळावं म्हणून एडी असं म्हणतात, नाही तर तुम्ही एडी असेच आहात. तुझ्या वडिलांनी तुझ्या कुल्यावर मी एडी होणार असा स्टॅम्प मारून दिला होता का? अरे तुम्ही बाप काढताय. अरे मी कुला काढला ते नाही वाटलं काय तुला? बापाचं काय मध्ये? हे बघ बाबा, तुझ्या वडिलांनी तुझं नाव श्रमेश असं ठेवलं, त्यांनाही माहिती होतं मर श्रम करणार, मग काय होणारच नाही. होणार माझं काहीतरी, मी हा. प्रयत्न करतोय, शिकतोय काहीतरी. मी असं ऐकलंय तुला एक हिरोईन म्हणे फक्त एवढीच हाक मारते, पूर्ण हाक मारायला तिला आवडतच नाही म्हणे. तर ते कदाचित मी तिचा फेवरेट नसेल म्हणून कदाचित नाही, नाहीच आहेस, मला माहिती नाही आहेस म्हणून शी वाटतं ते श्रच्या ऐवजी. कळलं का? सर तुम्ही शेवटचं चांगलं कधी बोललो होतं? सारख्यासम नाही सर, तो माझ्या चेहऱ्यात तसा आहे. रे चल लवकर बोला. ताई चल रेडी. नमा आपल्याला पटकन करायचं, मला जायचं आहे. तेच मला सांगायचं होतं सर. फक्त काय चॅनल मधनं एक रिक्वायरमेंट आली आहे त्यांना ना. सर ऐका ना जरा 2 मिनिटं. काय आहे, त्यांना फ्रीज पॉईंट ना स्ट्रॉंग नाही मिळत आहे. अरे कधीच नसतं यार त्यांचा स्ट्रॉंग फ्रीज पॉईंट. नाही आता होईल सर, हा होईल. ह्याच्यामध्ये एक ड्रीम सिक्वेन्स ऍड करायला सांगितलंय चॅनलने आपल्याला. ओके काय होतं, तुम्ही आणि रसिका तुमच्या दोघांमध्ये, तू ऐकतेस ना? ऐकते. तर तुमच्या दोघांमध्ये बाचाबाची होते. ती तुम्हाला कानाखाली मारते आणि हा
ती तुम्हाला कानाखाली मारते आणि तुम्ही तिचे केस धरता आणि मग समोरून एक जमाव येतो तो डायरेक्ट तुमच्या अंगावर येतो हा ड्रीम सिक्वेन्स आणि मग तुम्हाला जाग येते. अच्छा जाग येते म्हणजे हा फ्रीज पॉइंट हा. आणि मग पुढच्या सीनला मी 69वी रिॲक्शन आणि घाम बीम. ओके आणि हा ड्रीम सिक्वेन्स कुठे ते चहाच्या टपरीवर घडतोय? हो काय लॉजिक बिजिक काय नाही. हा ड्रीम मल्टी बिलियनर माणसाचे स्वप्न काय चहाच्या टपरीवरची. ओके ओके ड्रीम सिक्वेन्स आहे ना. रे मला सोडा तसं रे. रसिका बरोबर तुम्हाला तेवढं एक इंटेन्सिटी वाईज सगळं करावं हा ती काय ती मारते आणि मी धरतो ना. बरं हा. तिला डायलॉग आहेत का त्या फंबल क्वीनला? नाही माईम आहे सर माईम आहे. सगळं सिरियल तिची माईम करा ना यार, पटपट संपेल आपलं. चला 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 ठीक आहे चला उंदीर करूया. मामा चला या. आता तुम्ही काम आलं लावा इथे, तुम्हाला चीज देणार. चला. एक मिनिट काय? ऍक्च्युली प्रॉब्लेम झालाय. मॉब जो जमाव तुमच्या अंगावर येतो ना सर तो ऍक्च्युली आज आपण बोलवला नव्हता ना. येस येस ताई, कारण की हे दोघांची सीन होते ना, त्यामुळे आज मॉब नाही बोलवलं आपण. ए चला सॉरी सर मला एक छान आयडिया सुचली. म्हणजे आता मॉब नाहीये तर आपण ऍडजस्ट करूया. काय छान असून किती छान असेल. चल तर श्रमेश तू ते ठेव बाजूला ठेव. बस तू सीन मध्ये ये. बने कॅमेरा स्टेडी ठेव. तू पण ये जरा भरलेली वाटेल फ्रेम. रसिका तू तर आहेस. चेतना तू पण कर. मी पण आहे. हा आदत तू ते ठेव. हा, झालं ना चल ठेव. ताई चल हा डायलॉग घ्यायचेत म्हणा. नाही डायलॉग नाही सगळं म्युझिक त्याच्यावर ओव्हरलॅप होणार. डायलॉग वगैरे काही नाही. माईम करायचे तुम्हाला. ह्या दोघांची बाचाबाची होते. तुम्ही सगळा जमावे त्याच्या अंगावर जाता. एवढाच सिक्वेन्स आहे. चला रेडी पोझिशन. हा हा सर तुम्ही रेडी आहात का सर? हा थांब एक मिनिट, तो मिशी लावतोय. झालंय का? येणारच का रे? कायमस्वरूपी लावतोय. ओटात ना आत टाकतोयस तोंडात. दाबावी लागते सर. दाबावी लागते म्हणजे कोणाला दाबतोयस? चल निघ. ए ऐका मी काय करणार आहे ह्या दोघांचं झाल्यानंतर मी तुम्हाला खून करीन. तुम्ही लगेच Yes. जायचं. हा ठीक आहे चला. सर रेडी सर रेडी आहे ना तुम्ही? येस. रेडी आहेस का? हा चलो रोल रोलिंग. ऍक्शन. सुगंध. आय हेट यू आर्यमन. आय हेट यू. सुगंधा. मला उंदीर बोलतो पाव चावू का तुझे? आलाय संपलंय. तू संपलाय. शॉट संपलाय. 1 मिनिट. सर कडक. सर काय रिॲक्शन दिलं? ए ऐका ना. नाही सीन ओके नाही झालाय. नाही मिळाला. सीन ओके. तू कॅमेऱ्यात काय बघतेस ग? मी कॅमेऱ्यात पाहिला. मग कॅमेऱ्यात नका बघू रे. Sorry. कॅमेऱ्यात नका रे बघू. नमा, नमा. आता ना असं करू यार. नमा, नमा. चल ना यार. नमा सर मस्त सर. हा ना. सर क्या बात आहे सर. कडक. ते खरं मारते. ए चला रे चला. सायलेन्स रे. नमा, ते खरं मारतायत. फ्लोर रे. खरं चल. मारतायत ते. मी सांगते ते. सर प्लीज. हा. सर पोझिशन घ्या सर पोझिशन. खरं मारू नका. ए चला रेडी. मेक बिलीव करा. कम ऑन गाईज सेम इंटेन्सिटी. नाही सेम इंटेन्सिटी. सायलेन्स बोलला तर. रेडी करा. सायलेन्स कॅमेरा. खोटं करा. रोलिंग. ऍक्शन. आय हेट यू आर्यमन. काय तुमचं? ही काय पद्धत आहे? अरे त्यांनी केस पण नाही पकडले तिचे. तिने कानाखाली मारल्यावर सर केस धरणार मग तुम्ही जायचं. तुम्ही नका रे असं करू. मला ते रिटेक करावा लागणार यार. रिटेक आहे. ते खरं मारतात. सायलेन्स ऑन द फ्लोर. चल पोझिशन घे चल. मी केस पकडल्यावर यायचं. रेडी. मी केस सायलेन्स प्लीज. केस पकडलं. कॅमेरा. या. रोल. रोलिंग. ऍक्शन.
संपला शॉट. चला उठा आता. खतरनाक केलंय रे तुम्ही. खतरनाक. क्या बात आहे यार. मुद्दाम करता तुम्ही. मिशी सोड रे. मुद्दाम करतेस तू नमा. क्या बात आहे. मुद्दाम केलंस तू. कशी काय लव्ह यू यार. मुद्दाम केलास. कडक ग. मी चॅनलला कंप्लेंट करणार. काय करणार तू कंप्लेंट. मला मारलं. मला मुद्दाम मारलं सर. मुद्दाम मारलं. कर कंप्लेंट. मला अकल. आम्ही पण चॅनलला कंप्लेंट केली. एक तर हा राहील, हा माजुरडा नट राहील, नाहीतर मग आम्ही टेक्निकल स्टाफ. तर चॅनल म्हणलंय असं नका रे करू, ठेवा रे त्याला फोटो मध्ये. म्हणजे आता जे झालं ना त्यात तू मरतोस, मग तू ऍडमिट होतोस. ऍक्च्युली तो सिक्वेन्स पण ते म्हणाले एवढे कष्ट नका घेऊ, इथे चर्चा होईल, तो मेला बिला आणि मग फोटो दिसशील. अरे बेस्ट आरबी आहे, लागलेला बेस्ट. दिसेल. चांगला ट्विस्ट आहे, बेस्ट. एक मिनिट ए प्लीज, तुझी लायकी नाहीये. हे बघ प्लीज लांब हो. खूप माज दाखवलास तू. ओंक्या. मी ओंक्या म्हणे ना, तुला चालेल ना. आर ओंकार लायकी नाहीये तुझी म्हणून घ्यायची. आर ओंकार प्लीज. इव वाटत. वाटत. कळलं. लायकी नाहीये तुझी. कोण समजतोस रे स्वतःला. कोणाला माज दाखवतोस तू. आम्हाला या सगळ्या पडद्यामागच्या कलाकारांना माज दाखवतोस. स्टार काय तुझ्या एकट्याच्या जीवावर झालायस तू. तू जे आज इथे चमकतोयस ना ते ह्या लोकांच्या मेहनतीमुळे. कळलं ना. तुझ्या एकट्याचं क्रेडिट नाही. आपण जी कला सादर करतो ना ही एक समूह कला आहे. प्रत्येक जण तेवढाच जबाबदार असतो ते प्रोडक्ट मोठं होण्यामागे, ती कलाकृती मोठी होण्यामागे. तुझं एकट्याचं काही नाहीये. कळलं ना. आलाय मोठा माज करतोय. कंटाळा आला होता रे तुझा. केव्हाच रिप्लेस करणार होते पण आम्हीच म्हटलं चल जाऊ दे. होता स्टार, येतो माज. पण किती रे, किती करतोस रे. निघ रे, निघ. ऐक तुला ते फिल्म्स करायचे आहेत ना, जा फिल्म कर आणि फ्लॉप हो. फ्लॉप स्टार बन. निघ रे तुझ्या आठ्या घेऊन. थोडा नाही बघवत रे तुझा. चल पॅकअप आहे तुझं. ए जॅकेट दे. शर्ट पण दे. टी-शर्ट काढ. चल सगळं दे. चल. अरे बापरे. ये बनियन माझी आहे. आगे. ए शाण्या इकडे खाली वाक. माझी मिशी दे. सगळ्यांची कंप्लेंट करणार मी. सगळ्यांना पॉडकास्टमध्ये मी सांगणार माझ्यावर किती अन्याय झालाय ते. सगळ्यांची नावं घेणार मी. सगळ्यांची. ए जा. तुला कोणी सिरियसली घेणार नाही, कळलं ना. हा. मुळात तुला कोणी पॉडकास्टला बोलावणारच नाहीये. हा. जा निघ जा. Tuesday. Tuesday. बाय ओंकार. खूप वेळ झालाय. निघ, एवढा वेळ नाही आमच्याकडे. तबलातोड परफॉर्मन्स. खूप मजा आली. खूप धमाकेदार परफॉर्मन्स. उत्तम सांघिक सादरीकरण आणि प्रत्येकाचं ऑब्झर्वेशन म्हणजे ओ हो क्या बात आहे. ओमकार तुझं थोडं कमी कौतुक, कारण माज दाखवायला तुला कष्ट नाही पडत. तू आहेसच तसा. त्यामुळे नाही जोक सपाट पण मस्त. नमा फॅन्टॅस्टिक. चेतू कमाल. मस्त कॅरेक्टर पकडलं होतंस. मस्त मजा आली. रसिका फॅन्टॅस्टिक. श्रमेश तू ॲक्च्युअली असिस्टंट वाटत होतास. आणि बने तुला म्हणतोय की ए काय काय वाक्य होतं तुझं की तू ठरव तुला ऍक्टर व्हायचं का असिस्टंट व्हायचं. क्या बात आहे. वा 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 बने वा. नाही गंमत आहे पण मस्त. बने मस्त. दत्तू सुपर ऑब्झर्वेशन. त्या मेकअपमनची ती बॅग लटकवायची स्टाईल, ते हातावर ते सतत करत असतात ते मस्त. प्रसादोगनी तुला ऑफर दिली असती पण प्रसादोग हा टेक्निशियनला ॲक्टरपेक्षा जपणारा माणूस आहे. माझा मेकअपमन माझ्याकडे 17 वर्ष आहे. त्यामुळे तुला ती संधी नाही, त्याबद्दल मला माफ कर. पण या निमित्ताने खरोखरच आपल्या सगळ्या टेक्निशियन लोकांचं कौतुक केलंच पाहिजे. मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो की आम्ही ॲक्टर्स लोक 9च्या शिफ्टला 8, 8:30ला येतो, पण प्रत्येक टेक्निशियन, मग डिपार्टमेंट कुठलंही असो, मेकअप असो, कॉस्ट्युम असो, लाईट बॉयज असो, स्पॉट बॉयज असो, साऊंडची लोकं असो, आर्टची लोकं असो, कुठलाही टेक्निशियन शूटिंगच्या आधी 1-1.5 तास येतो आणि शूटिंग संपल्यानंतर 1-1.5 तासांनी घरी जातो. त्यामुळे प्रत्येक स्टारचं जे चमकणं आहे ना ते या सगळ्या टेक्निशियन्सच्या घामावर आहे. त्यामुळे या सगळ्या टेक्निशियनसाठी आपण सगळ्यांनी स्टँडिंग ओवेशन देऊया. येस येस इंडीड. जोरदार टाळ्या.
वी आर ग्रेटफुल टू ईच वन ऑफ यू. थँक्यू सो मच हा विषय मांडल्याबद्दल आणि उत्तम पद्धतीने मांडल्याबद्दल. फॅन्टास्टिक. सई, दर्जा परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की ह्याच्यातून खूप शिकण्यासारखं होतं. विनोद तर होताच, पण एखाद्या माजोरड्या माणसाचं असंच होतं आणि असंच व्हायला पाहिजे ही भावना तीव्रतेने जागी झाली. त्यामुळे मला असं वाटतं की हे खूप इम्पॉर्टंट प्रहसन होतं आणि ह्याच्यातून ॲस्पायरिंग ॲक्टर्स असतील, एक्झिस्टिंग ॲक्टर्स असतील, त्यांनी कसं रूटेड ग्राउंडेड राहावं, यश कसं डोक्यात जाऊ देऊ नये, ह्याच्या टिप्स त्यांना नकळत मिळाल्या असतील. आणि मी आपल्या दिग्दर्शकांना, लेखकांना त्यांचे आभार मानते की अशा छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या कॉन्सेप्ट्स या मंचावरती कायम परफॉर्म केल्या जातात. तर कीप इट अप. मजा आली.